ज्यांना विजयी करण्याचा तुम्ही संकल्प केला आहे ते आपले उमेदवार बजरंग सोनवणे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे नेते, विविध संघटनांचे नेते आणि जिल्ह्याच्या सगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आपण बंधू भगिनींनो, आज मला एका गोष्टीची आठवण होती की ही जिल्हा संकट असतील, दुष्काळ असेल, पण मनानं अतिशय दिलदार लोकांचा हा जिल्हा आहे. एकदा या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याच्या जनतेनं मी विनंती केली आणि मी विनंती केल्याच्या नंतर या जिल्ह्यात जेवढे आमदार आहेत ते सगळे आमदार निवडून दिले आणि एक जबरदस्त शक्ती माझ्या मागे उभी करण्याचं ऐतिहासिक काम या जिल्ह्याच्या जनतेने केलं. पण सत्ता मिळाली नाही. आमदार दिले, सत्ता दुसऱ्या दिली. मी अस्वस्थ होतो तर ज्या जनतेनं सगळे आमदार दिले तिची सत्ता राज्याची ही जर अभ्यास असेल तर त्या जनतेचं, त्या जिल्ह्याचं दुःखं दूर कसं करायचं. 5 वर्ष निघून गेली. केंद्र सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि ती मिळाल्याच्या नंतर याच बीडमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला माझी हजेरी होती. व्यासपीठावर बसल्याच्या नंतर मला जुन्या पिढीच्या लोकांची आठवण झाली. या जिल्ह्याने एकदा क्रांतिसिंह नाना पाटील यांना मोठ्या मताने विजयी केलं. नाना पाटील सातारा जिल्ह्याचे आणि उभे राहिले या जिल्ह्यात आणि या जिल्ह्याच्या जनतेनं स्वातंत्र्यासाठी एवढा त्याग करणारा हा मोठा नेता आहे, त्याचा सन्मान केला. नाना पाटलांनी या जिल्ह्यात एक घोषणा केली होती. ते जाईच्या सभेत सांगायचं, फिकीय कर्ज फिकीय, जाईच्या ठिकाणी कर्ज फिकीय हा माझा एकटाही कार्यक्रम. नाना पाटील निवडून आले. सरकार दुसऱ्यांचं कर्ज फिकीय नाही. पण माझ्या हातात सत्ता आल्याच्या नंतर ज्या जिल्ह्याने सगळे आमदार दिले, ज्या जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी कर्ज फिक्याची घोषणा केली त्या संबंधीचा निकाल घ्यायची संधी नेत्याने मला दिली. इथे सभातर्फे दिल्लीला गेलो आणि 8 दिवसाच्या आत 71,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं. आणि हे काम याचा लाभ देशातल्या सगळ्या राज्यांना झाला. पण त्याची सुरुवात या 20 जिल्ह्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी राम घालून जे काही पिकवलं आणि त्याची किंमत मिळाली नाही, त्यामुळे तो संकटात गेला. त्यामुळं ही माफी सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना मिळाली. ती तुम्हा वासियांच्या मार्फत तुमच्या विचारातून आणि तुमच्या धोरणातून ही मिळाली. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो. आज काय दिसतंय, आज देशाचं राज्य नरेंद्र मोदींच्या हातामध्ये.
जाईल त्या ठिकाणी अनेक भाषणं करतात, शेतकऱ्याच्या बद्दल बोलतात. पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या देशाचे शेतकऱ्यांच्याबद्दल किती प्रेम आहे हे आम्हाला लोकांना आता कळलं. कर्जमाफी नाही, व्याजाचे दर कमी नाही, शेतीमालाची किंमत नाही, काय त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी केलं. सगळं हिंदुस्थानची सत्ता हातात आहे. त्या सत्तेचा वापर जो कष्ट करी आहे, जो मेहनत घालतो, जो घाम घालतो आणि काळ्याची इमारत असतो, त्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी त्यांनी आपल्या सत्तेचा अधिकार हा वापरलेला नाही. आपल्याला माहिती आहे की 2-3 वर्षापूर्वी दिल्ली ही देशाची राजधानी, त्या दिल्लीमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातले हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले. काय मागत होतं? शेतीमालाच्या किमती वाढवून द्या, खता औषधाच्या किमती कमी करा, शेतकऱ्याच्या पोरांना शिक्षण आणि नोकरीच्यासाठी काही ना काहीतरी करा, ही मागणी त्यांची होती. ती मागणी करण्याच्यासाठी दिल्लीला आले, त्यांना दिल्लीच्या बाहेर थांबवलं. शेकडो पोलीस आणि अनेक अधिकारी हे फासवले. पुढे येऊ नये म्हणून रस्त्यामध्ये काय काय गोष्टी करून अडथळे केले ते त्यांनाच माहिती. पण ते बहादर शेतकरी होते, पंजाबमधले होते, हरियाणाचे होते. त्यांनी ठरवलं की जोपर्यंत केंद्र सरकार आमच्या दिल्लीला जायचा रस्ता मोकळा करत राहील तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि आपल्याला आश्चर्य होते, 1 वर्ष उन्हाचा विचार केला नाही, थंडीचा विचार केला नाही, पावसाचा विचार केला नाही. ही सगळी त्या भागातली शेतकरी मंडळी रस्त्यावर येऊन बसली. 1 वर्ष त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं. 700 शेतकरी उन्हात साधावे, थंडी वाढावे, मृत्युमुखी पाहिजे. 700 शेतकरी मरण पावले, तरीही दिल्ली सरकारच्या, भाजप सरकारच्या, नरेंद्र मोदींच्या सरकारला या शेतकऱ्यांच्या बद्दलची आस्था त्या ठिकाणी वाटली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे, हे राज्य खटके शेतकरी विरोधी आहेत आणि जे शेतकरी विरोधी आहेत त्यांच्या हातामध्ये आम्ही सत्ता देणार नाही. संधी मिळेल त्यावेळी त्यांना धडा शिकवायची आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज या निवडणुकीच्या निमित्तानं बजरंग सोनवणे यांची उमेदवारी आपण एवढ्या मोठ्याने विजय करू की ज्यांनी शेतकऱ्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या सरकारला या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा हिसका काय हा कळेल आणि ते काम आपल्या सगळ्यांना करायचं. मणिपूर देशाचं एक राज्य, त्या मणिपूरमध्ये 2 समाजामध्ये संघर्ष झाला. संघर्ष अनेक दिवस चालला. दुर्दैवाने स्त्रियांच्यावर अत्याचार केले, मुलींच्यावर बलात्कार केले, नको त्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या. पार्लमेंटमध्ये चर्चा करा ही मागणी झाली. प्रधानमंत्र्यांनी मणिपूरला जावं, तिच्या आया बहिणींची स्थिती बघावी, जे कुणी गुन्हेगार असतील त्यांच्याबद्दल सक्त कारवाई करावी ही मागणी केली गेली. पण इतके दिवस हे आंदोलन चालून सुद्धा नरेंद्र मोदींना कधी असं जावंच वाटलं नाही की आमच्या आया बहिणी त्या ठिकाणी संकटात आहे, त्यांनी त्यांच्याकडे झुंकून बघितलं नाही. दिल्लीमध्ये अत्याचार केले गेले, गुजरातमध्ये अत्याचार केले गेले,
बिल्किस बानो नावाची एक भगिनी गुजरातमध्ये काही लोकांनी अल्पसंख्याकांच्यावर अत्याचार केले. हे लोक जे अत्याचार करणारे होते ते बिल्किस बानोच्या घरात घुसले, तिच्यावर अत्याचार केले, तिच्या लहान मुलीच्यावर अत्याचार केले. आणि गंमत अशी आहे की ज्या वेळेला या अत्याचार करणाऱ्यांना पकडलं गेलं, केस केली गेली आणि केस केल्याच्या नंतर कोर्टाने त्यांना 11 वर्षाची शिक्षा दिली. आणि ती शिक्षा दिल्याच्या नंतर मोदी भाजप यांच्या सरकारने काही दिवसांनी त्यांना सोडून दिलं. ज्या लोकांनी आया बहिणींचा अत्याचार केले त्यासाठी कोर्टाने त्यांना शिक्षा दिली, हे माहीत असताना सुद्धा त्यांची शिक्षा माफ करण्याचं काम भाजप सरकार, मोदी सरकार यांनी दिल्लीमध्ये केलं. याचा अर्थ हा की इथल्या शेतकऱ्यांच्या वतीची असतात या आया बहिणींच्या संबंधीची असतात. या देशामध्ये 2 महत्त्वाची राज्ये, एकाचं नाव दिल्ली, देशाची राजधानी, आणि त्या देशाच्या राजधानीवर अरविंद तिचे मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी काम जे केलं ते शेतकऱ्यांच्यासाठी करायला फारशी संधी नव्हती, पण नागरिकांच्यासाठी आरोग्याच्या सेवा चांगल्या दिल्या, नागरिकांच्यासाठी शिक्षणाच्या सेवा चांगल्या दिल्या. हे सगळं करून चांगलं काम ते करत होते. केंद्र सरकारने, मोदीच्या सरकारने योग्य कामाला मदत केली नाही म्हणून त्यांनी त्यांच्या टीका केली. परिणाम काय झाला? देशाचा प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलं. मुख्यमंत्र्याला तुरुंगात. आनंद आहे, हल्ली त्यांची सुटका झाली काही दिवसाच्यासाठी. पण तुम्ही विचार करा, मुख्यमंत्री प्रामाणिकपणानं काम करतो, तरुण पिढीच्या भवितव्याचा विचार करतो, आजारी माणसाला मदत करतो, स्वच्छ कारभार हे ज्याचं वैशिष्ट्य आहे. केवळ मोदींच्या टीका केली म्हणून त्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं. मला आनंद आहे सुप्रीम कोर्टाच्या पुढं ही केस गेल्याच्या नंतर त्यांची सुटका झाली. पण सत्तेची गुळणी आणि सत्तेचा गैरवापर कसा करतात याबद्दल ते उत्तम उदाहरण आहे. झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य, सवन राज्यामध्ये आदिवासींची संख्या अधिक आहे आणि त्या ठिकाणचा मुख्यमंत्री आदिवासी समाजाचा आहे. आदिवासींचे प्रश्न सोडावेत यासाठी सतत प्रयत्न करणारा हा मुख्यमंत्री आदिवासींच्या कामाकडे मोदी गव्हर्नमेंटचं लक्ष नाही म्हणून त्यांच्या टीकाची भली केली तर त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्याला आधी तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. याचा अर्थ आपण हे बघितलं पाहिजे, सत्ता ही यांच्या डोक्यात इतकी शिरली की कुणी टीका केली ती सुद्धा त्यांना सहन होते. आणि दुसऱ्या बाजूनं मोदी पाहिजे ते बोलत आहे, कुणाबद्दलही बोलत आहे. हा देश एकसंघ ठेवायचा असेल ते हिंदू असोत, मुस्लिम असोत, दलित असोत, शीख असोत, ईसाई असोत, या सगळ्यांना एकत्र ठेवावं लागेल. या सगळ्यांचा अस्पृश्य हा वाढवला पाहिजे. पण दुर्दैवानं हा देशाचा प्रधानमंत्री जाहीरपणानं मुस्लिम समाजाच्या विरुद्ध बोलतो, जो समाज या देशात कष्ट करणाऱ्या सगळ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या भल्यासाठी कायम तत्पर आहे. त्या समाजाला वैद्यकीय करण्याचं काम आज या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. आणि त्याचं कारण एकच आहे की त्यांची वाढ, त्यांची विचारधारा एका वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यांच्या मनामध्ये मुस्लिम आणि गरीब लोकांच्या बद्दलचा द्वेष
हा कायम आहे. तो देश आज या ठिकाणी बघायला मिळतो. आणि जो मुख्यमंत्री पदावर बसलाय, जो प्रधानमंत्री पदावर बसलेला आहे, त्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय द्यायची भूमिका घ्यावी लागेल. हे मोदींच्याकडून होत नाही आणि त्यामुळे मोदींना मदत होईल अशा प्रकारचं कुठलंही काम तुम्ही आणि मी करायचं नाही. हा निर्णय घेतला पाहिजे. आणि तो निर्णय घ्यायचा असेल तर बजरंग सोनवणे यांना मोठ्या मताने तुम्ही या ठिकाणी विषय करा आणि एक नवीन इतिहास तयार करायला हातभार लावा. मला आनंद आहे की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्मला, शेतकऱ्याच्याबद्दल आस्था असलेला, शेती अर्थव्यवस्थेला कारखानदारीची जोड देणं किती दान जरूर आहे याची जाण ज्यांना समजली अशा व्यक्तीला आणि या दुष्काळी भागामध्ये, जिल्ह्याच्या भागामध्ये आज कारखानदारी उभी करून शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव देण्याचं काम जो करतो त्या बजरंग सोनवणेंना मोठ्या मताने आज आपण या ठिकाणी विजयी केलं पाहिजे. मी 20 जिल्ह्याच्या दृष्टीनं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायची. हा जिल्हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. हा जिल्हा पुरोगामी विचाराला पाठिंबा देणारा जिल्हा आहे. हा जिल्हा समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र ठेवणारा जिल्हा आहे. आणि त्यामुळे आपल्याला समाजातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक ठेवलं पाहिजे. काही लोकांचा प्रयत्न आहे की जाती जातीमध्ये, धर्मामध्ये अंतर वाढावं, कटुता वाढावं. पण मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मला या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचं जे अंतःकरण माहिती आहे ते अंतःकरण बघितल्याच्या नंतर पैसे हिंदू असो, मुस्लिम असो, शेड्यूल कास्ट असो, आदिवासी असो, आज या सगळ्या समाजाचे लोक एकत्र राहणं, एकत्र येऊन पुढे जाणं आणि जो एक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे तो विचार घेऊन आज कुणी जरांगे फुलत असतील, आणखीन कुणी फुलत असतील, त्या ऐक्याच्या विचाराला ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांना आपण लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. त्यांचं धोरण काय हे समजून घेण्याच्यासाठी मी आणि राजेश टोपे एक दिवशी या जिल्ह्यामध्ये आलो. जरांगे फाटांना भेटलो, त्यांना विचारलं तुमचं म्हणणं काय, आणि त्यांना एकच विनंती केली की तुम्ही या राज्यात जो जो कष्ट करतो, जो जो मेहनत करतो आणि शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करतो, तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही विचाराचा, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू आणि एक नवीन इतिहास या विविधच्या वर्षात करून सर्व देशाला त्या रस्त्याला आणू. त्याची तयारी ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्यासाठी इथला तरुण वर्ग मजबूतीनं उभा राहील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा बजरंग सोनवणेंना मोठ्या मताने विजय करा ही आग्रहाची विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.